या या चौगले चौगले कसं वाटतंय आता? ओ चौगले, हो इकडे हो मी इकडे. तुला किती वेळा सांगितलं पायाखाली उशी घेऊन झोपत जाऊ नका, माझं कन्फ्युजन होतं ना. हो सॉरी. बरं बरं चौगले, आता कसं वाटतंय? विकनेस आलाय. आलाय विघ्नेश आलाय. मग आता त्याला काय पेटी वाजवायला सांगू? वाजवतो तो, बाजाची पेटी, आंब्याची पेटी सगळं वाजवतो. हे सगळं करून पेटीत खेळतो. बरोबर सांगू? विकनेस आलाय. अच्छा विकनेस. हा कल विकनेस आला. हो येणार विकनेस. अहो तुमच्या पॅनक्रियाचं ऑपरेशन झालं ना. स्वादुपिंड त्याचं ऑपरेशन झालंय. आता बघा विकनेस कसा वाढेल लगेच. ऑपरेशनचा खर्च 1 लाख रुपये झालाय. एवढा कसं झाला? आता कसे भरू एवढे पैसे मी? हे हॉस्पिटलमध्ये पॅनक्रियास घेऊन येताना विचार करायचा. काय बोलताय तुम्ही? हे बघा काही हरकत नाही आपल्याकडे पर्याय आहे. आज आमच्या हॉस्पिटलचं शूटिंग आहे इथे जाहिरातीचं. त्या जाहिरातीत तुम्ही काम करा, हॉस्पिटल तुमचं 50% बिल माफ करेल. काय सांगताय? माझा स्पीड मॅच करू नका, विकनेसची कंटिन्युटी ठेवा ती. चालेल मी तयार आहे. हो ना. हे बघा हे डिरेक्टर आहेत, हे सगळं समजवतील तुम्हाला. हा काय करायचं कसं करायचं काही प्रॉब्लेम नाहीये. आणि बघा व्यवस्थित लाफ्टर घ्या. लाफ्टरच्या मध्ये मध्ये बोलू नका. जा ना तुझं काम कर ना. तुम्हाला कशाला? हा सांभाळा. आहे का बेटा? क्या नाम क्या है तेरा? चौगुले हमरे का नाम. चौगुले. देख चौगुले, शूटिंगचं टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. नाही. एकदम रिलॅक्स. कारण तुला ना डायलॉगच नाहीयेत. तुला इथे बेडवर फक्त आजारी पेशंट सारखं पडून राहायचंय आणि आजारी असल्याची ऍक्टिंग करायची. लक्षात घे. नाही मी आजारीच आहे ऍक्च्युली. आपण सगळे महत्वाचे डायलॉग घ्यायला आम्ही स्टार अभिनेत्री संजना मॅमला बोलवलंय. मी त्यांना बोलवतो, ते आलेत. संजना मॅम, संजना मॅम. या का मॅम? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर शॉट वगैरे रेडी आहे? Ready. ओके ओके. ही इज द वन. Yes, yes. आर्टिस्ट. ओके. हॅलो सर, आता कसं वाटतंय? हे पायावर बसली माझ्या ही बाई. Sorry. पायाचं चौपदरीकरण झालं हो माझ्या. केवढा झाला हा पाय? सॉरी. हेच आहेत का ते? Yes, artist? yes. ओके. आता कसं वाटतंय? हा आता ठीक आहे. माझं जरा ऑपरेशन झालं काही दिवसांपूर्वी. हा डॉक्टर म्हणाले मला की तुमचं काहीतरी पॅनकेकचं ऑपरेशन झालंय ना. पॅनकेकचं नाही हो, पॅनक्रियाज म्हणतात त्याला. Oh. पॅनकेकचं ऑपरेशन. या ते काय आम्ही दिवसभर मेकअप करतो ना, पॅनकेक त्याच्यामुळे पटकन ते पॅनकेक आलं. स्वादुपिंड म्हणतात. हो, ते या. स्वादुपिंड आपलं पोटात असतो. तर त्याचं ऐक एवढं बोलून सुद्धा मला विकनेस आला. नाही बरोबर आहे. नाही साहजिक आहे, विकनेस येतोच. विकनेस येतो आणि ऑपरेशन नंतर तर विकनेस येतोच. म्हणजे मला आठवतं माझं एकदा ऑपरेशन झालं होतं. म्हणजे माझ्या कपाळावरनं इकडे हा इथे गालावर पिंपल आला ना, तसा इथे आला होता. त्याचं ऑपरेशन केलं. 3 दिवस विकनेस होता. आय टेल यू, हॉरिबल इट वॉज. बापरे, तुम्ही पिंपल्सचं ऑपरेशन करता? हो. अरे बापरे, आम्ही टाइमपास मध्ये बसल्या बसल्या तिकडे हातानेच फोडतो ते. सॉरी पण हे होईल ना, म्हणजे व्यवस्थित पटकन होईल? होय. डोंट वरी ॲट ऑल. सगळं व्यवस्थित होईल. अजिबात काळजी करू नका. शूटिंग 5 मिनिटाचा टेक आहे. आणि मी 1 टेक आर्टिस्ट आहे. 1 मिनिटात आपण शॉट करूया. सगळं व्यवस्थित होईल. बने आजारी आहेत, पेशंट आहे, त्यांना अजिबात त्रास होता कामा नये. हा प्लीज, आपली जबाबदारी आहे. प्लीज नीट. हो मॅडम. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू मॅडम. मी शॉर्ट समजावून सांगतो मला. यांना सांगतो. सर काय, मॅडम तुमच्या पत्नी आहेत. तुम्ही आजारी आहात म्हणून तुम्ही ते ऍडमिट झालेला आहात. मॅडम मी ऍक्शन बोललो की तुम्ही रडत फ्रेम मध्ये इन व्हायचं. इन झालात की पहिला लुक ह्यांच्याकडे आणि मग कॅमेऱ्याकडे बघून डायलॉग घ्यायचा. म्या गंगी, यो माझा पती भवरलाल, याचं पॅनक्रियाचं जेव्हा ऑपरेशन झालं ना. मिनिट, काय गंगे आणि भवरलाल विचित्र वाटतं हो जरा. गंगी महाराष्ट्रीयन नाव वाटतं, भवरलाल राजस्थानी वाटतं ना. दोघांचं कसं जुळणार? जरा खटकतं, बाकी काही नाही. तरी काय फरक पडतो ना. नाही ऍक्च्युली माझा चेहरा आहे ना, तो महाराष्ट्रीयन आहे की नाही. मग माझा गंगाराम ठेवा, हिचा भवर देवी ठेवा ना, बरं पडेल.
नको पण ते भवरदेवी आणि गंगाराम म्हटलं तरी ते विचित्र वाटतं. नको, माझ्या तात्विक मताला पटत नाही. एक मिनिट सर, तुम्ही नका ना एवढा तात्विक दृष्टीचा वगैरे विचार करू. लेखकाने लिहिलंय ना, त्यांनी काहीतरी महत्वाचं म्हणून लिहिलेलं आहे. त्यांनी ठरवलंय नाव, गंगी तर गंगी, भवरलाल तर भवरला. ओके, माझ्या डोक्यात ते सतत नका ते तुम्ही खटखट एवढा राहतं. विचार प्लीज नका करू. हा, आपण लगेच शूट सुरू करूया. नका एवढा विचार करू. लेखकांनी लिहिलेले. सर आपण रेडी टेक करूया. ठीक आहे मॅडम, करूया. रेडी रेडी आपण मी इथे रेडी. झोपलो. हो हो रेडी. चला रोल कॅमेरा ऍक्शन. अहो, हिने धक्का मारला मला. तेवढा अहो पेशंट आहे ना मी, मला पॅनक्रियाचं ऑपरेशन झालंय. हो, धक्का मारला हो मला. एवढा कसा बाहेर आला हा? अरे पण एवढा धक्का मारलाय तुम्ही मला. धक्का नाही म्हणला, माझा आवेग होता तो दुःखाचा. अरे पण नवरा गेलाय का? आजारीचा ना, एवढा आवाज काय कामाचा? तुम्ही नका ना सांगू किती आवेग द्यायचा तो. सी माझी, मी ना इन्स्टंट वाली अभिनेत्री, स्पॉन्टिनिटी आहे माझी. प्लीज यांना सांगा. माहिती आहे मला. तुम्ही नका ठरवू. आणि मी सुद्धा असं ठरवून काही करत नाही. जे वाटलं ते वाटलं. ठीक आहे, आता मी पडलो म्हणून वाचलो तरी. हो नाही तर काय झालं असतं? ऍक्च्युली हे पडल्यामुळे ना शॉर्ट रिटेक झालाय. अन्यथा ना वन टेक आर्टिस्ट आहे मी. हो मॅडम. हो, तुमच्या वनटेकच्या नादात माझं आयुष्याचं टेक ऑफ व्हायचं. हो, करू का? मला सांगा ना. ओके ओके तुम्ही वर या, तुम्ही वर या. असं एकदम काय मला काय ऑपरेशन झालं ना इथे, बरोबर आहे. त्यामुळे थोडंसं मला पण त्रास होतो. मला कळतंय, पण काय मॅडमची पद्धत आहे ना कामाची, जरा समजून घ्या. तुम्ही पण तसे रिॲक्ट व्हा. आता अंदाज आला ना तुम्हाला. आणि प्लीज तुम्ही जास्त विचार करू नका. प्लीज स्टे कूल. ओके मॅडम आपण पुन्हा करूया. ठीक आहे मॅडम, डायलॉग माहिती ना, मॅ गंगी बने. माझा पती भवरलाल. मला माहितीये बने. चला रोल कॅमेरा ऍक्शन. अरे हुल देते मला. अरे म्या गंगी आणि हो माझा पती चिमणराव. अरे खूपच झालं हो. चिमणराव आता सदाशिव पेठेतले झाले. अहो, गंगी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं नाव वाटतं की नाही? चिमणराव का जातील पश्चिम महाराष्ट्रात लग्न करायला? चिमणराव गेले पश्चिम महाराष्ट्रात. काय फरक पडतो? गेले, त्यांना मजा वाटली, गेले ते. नाही जाणार. अरे सदाशिव पेठेतला माणूस आयुष्यभर तिथेच राहतो. अरे गेले ना बाबा, ते सांगतोय ना तुला. आपलं ऑपरेशन झालंय ना. शांत बस ना. कुठे झालं ऑपरेशन? इथे झालंय. झालंय ना. इथे अशी एक बुक्की दे ना. बने. शांत बस, सांगतो मग. शांत बस ना. नो बने. अरे मला मारता ते बुक्की देईन म्हणते नो. तिकडे. शांत बस यार. 5 मिनिटाचा आहे. किती वेळ लागतोय? बरे. राणा यार शांत, प्लीज कोऑपरेट कर ना. जरा प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज. मी शांत होतो. हो. Please. मॅडम मी यांच्या वतीनं सॉरी बोलतो. मॅडम आपण पुढे जाऊया. ठीक आहे ready. मॅडम, ते त्या हा. पॅनक्रियाच्या वाक्यापासून आपण घेऊया. ठीक आहे मॅडम. ओके मोड चला रोल कॅमेरा ऍक्शन. माझ्या नवऱ्याचं नुकतंच पॅनक्रियाचं ऑपरेशन झालं या ठिकाणी. समजा ठिकाणी आम्ही गेलो, वेगवेगळे डॉक्टर्स बघितले, दवाखाने बघितले या ठिकाणी, पण कुठंच इलाज नाही झाला त्या ठिकाणी. त्यातच माझ्या नवऱ्याची नोकरी गेली या ठिकाणी. माझ्या आयुष्यात दुःखाची खाई पसरली त्या ठिकाणी. कट फॅन्टॅस्टिक मॅडम, कमाल शॉट मिळाला. एक नंबर मस्त. अरे हे काही भाषण करतायत का निवडणुकीतलं? त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काय म्हणतात हे? अरे यार तू शांत बस ना. मॅडमने एवढा मस्त टेक दिलाय. तू स्वतःला खूप मोठा ऍक्टर समजतो ना. नाही, माझं तुझा क्लोज लावलाय आता. मला तुझा अभिनय बघायचाच आहे. इथे आता दुःख दाखव. तू आजारी असल्याची ना ऍक्टिंग करून मी दाखवलं. आहे आजारी, मला ऍक्टिंग करायची गरज नाही. अरे ते वाटलं पाहिजे ना चेहऱ्यावर. बरं ठीक आहे, हरकत नाही, मी करतो. कळलं ना. मी तुझा क्लोज लावला. इथे लक्ष ठेव. कळलं. चल रेडी रोल कॅमेरा ऍक्शन. कट. ए काय ए कसलं एक्सप्रेशन आहे? हा काय पॉर्न फिल्म बघतो का माणूस? ए, काय आहे? कसलं एक्सप्रेशन आहे ते? अरे मला दुखतंय पोटात. ए बाबा ही अशी ऍक्टिंग नाही होत, कळलं ना. हा काय ऍक्टर बिक्टर होऊ शकत नाही. लिहून घे तू माझ्याकडनं. याला जर काम मिळालं तर मी इंडस्ट्री सोडेन. बघ लिहून घे. अरे पण नकोच आहे मला काम. अरे मी तर पेशंट आहे. 50% बिलात माफी आहे म्हणून मी करतो इकडे. मला नाही करायचं करिअर इकडे.
दमला बघ कसं दमला बघ 4 वाक्य नाही बोलली त्याला दम लागला. ह्या माणसांचं काही होऊ शकत नाही रे. कुठून आणतात ही लोक? तुम्हाला जमतात कशी? मॅडम, कुठून मी मिळतात? sorry. Nonsense. अरे, पण मला मला अजिबात पटत pancreasचं नाही. operation त्याला सांग रे, झालं. त्याच्याकडनं एक तर काय तो काढून घ्यायचं तर अरे, घे. पण कुठून येतात यार pancreasचं माझा ठीक आहे, घसा तुम्ही थांबा गेला. ना 2 मिनिटं. अरे माझा शहाळा पिते ही बाई. अरे माझ्या मावशीने आणलं होतं ना शहाळ. उद्या ना यार, तू थांब ना. एवढा ऍटिट्यूड असेल ना नाही, तर नाही, मॅडम. नाही करायचं मला. मॅडम, एक जाऊ नका, शहाळा मॅडम. प्यायला तू एवढा बोलून दाखवतो रे काय? मॅडम. ह्याला काय वाटतं माझी अवकात नाही 4 शहाळा घ्यायची? त्याला सांगा तू नाही, ठेवू नको देऊ मी पिणार नाही, शाळा. मॅडम, याला सांग तू. सॉरी बोलतो. याला सांग तू. अरे यार, तू थांब ना यार, कशाला मध्ये मध्ये एकतर हे बोलतो? बघ 300 रुपये पर डे मी काम नाही करत हा. माहिती. तुझ्यासाठी म्हणून मी इथपर्यंत आली हो, आहे. मॅडम. नॉनसेन्स. दुसऱ्याचं शहाळ जाऊन पिणं वाईट गोष्ट आहे. अरे यार, तू थांब ना यार प्लीज. खूप झालं तुझं, खूप झालं. आई शपथ, ह्या ना असिस्टंटने पेन पण नाही दिला मला. तो पेन असताना तुझ्या पोटात टाके घातलेत ना, त्यात घुसवून ना खारी बिस्किटचा पुडा कसा उघडतात तसे सगळे टाके उसवून काढले असते. आई शपथ, मगापासून बघतो. शांत बसा यार, 2 मिनिटं शांत राहा यार. हे विकृत लोक भरली आहेत रे. चुप! निर्घृण आहे हो हे. चुप चुप. चला रोल कॅमेरा ऍक्शन. समजा लोकांनी आम्हाला सांगितलं या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये सगळं बघता येतं. या हॉस्पिटलमध्ये बीपी बघता येतं, अरे काय बोलते ही बीपी बघताय हा ब्लड प्रेशर बघता येतं, कळलं का? वेगवेगळे टेस्ट होतात, युरिन टेस्ट होते, ब्लड टेस्ट होते, स्टूल टेस्ट होते, स्मार्ट सिटी होते. सिटी स्कॅन म्हणतात तो त्याला. स्मार्ट सिटी कुठून आणली? चौगुल्या लय मारीन. आई शपथ, असा मारीन ना चौगुल्या. तुझा पॅनक्रियास करून ना इथे ना मी फुटबॉल खेळ. शांत बस. एवढा नसतो मोठा तो, छोटे असतात. तुम्ही टप्पा टप्पा खेळू शकता. पाहिजे तर तारकाला धरून बोला. टारकन फाडेन तुला, टारकन फाडेन. शेवटच्या 2 वेळेत मित्रा यार, प्लीज कोऑपरेट करना. शांत बस ना यार. मला खायला देऊ, मला चक्कर येते हो. अरे काहीतरी. यार काय कुठून आणलं या माणसाला यार? मॅडम तू लवकर घ्या. शेवटच्या 2 वेळेत मॅडम लगेच करून टाकेन ना यार. तू शांत बस ना यार प्लीज यार. मॅडम करूया आपण. घे. ऍक्शन. MH हॉस्पिटलमध्ये मी ते आले. माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं या ठिकाणी आणि माझा नवरा 100% बरा झालाय. हा बघा माझा नवरा, हा बघा हा माझा नवरा, हा बघा आज याला 100% बरं वाटतंय बघा. हा कसा टनाटन उड्या मारतोय बघा. अरे उड्या काय मारा लवकर. अरे नाही बरं, आता नाही, अरे अरे नाही. अरे अरे जा तिथून. नाही करायचं मला. सांग.